नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? नक्कीच मजेत असाल. आपला हा मराठी कॅनडा व्लॉग्सचा परिवार 2000चा झाला आहे पूर्ण. आणि त्यासाठी तुमचे खरंच 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 खूप आभार. तुम्ही दिलेल्या एवढ्या प्रेमामुळे, कमेंट्स, शेअरमुळे खरंच खूप भारी वाटतंय. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्हाला ना एक गंमत सांगते. मॅनिफेस्टेशन खरंच वर्क करतं. मी ना 8 दिवस झाली आहे म्हणते आहे की मला एक छोटासा मिक्सर घ्यायचा आहे. कारण जो घरात एक मिक्सर आहे त्याचं भांडं खूप मोठं आहे. म्हणजे थोडंसं काही वाटायचं असेल ना, एवढंसं लसूण आणि अद्रक, तर ते वाटताच येत नाही त्या मोठ्या मिक्सरमध्ये, मोठ्या भांड्यात. मी तुषारला म्हणत होती की आपण एक छोटासा मिक्सर घेऊया, त्याच्यामध्ये पिकूचं पण थोडंसं काही असेल तर वाटतं येतं पिकूच्या खाण्यासाठी. आणि काल त्याच्या ऑफिसमध्ये ख्रिसमसची पार्टी होती आणि काही गेम्स होते ज्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्ट्स मिळतात. आणि त्याला खरंच सांगते, त्याला हे मिळालं, मॅजिक बुलेट. तो पण इतका खुश झाला ना, आणि मी पण, की मला जे हवं होतं तेच मिळालं. म्हणजे आता घ्यायची गरज नाही. किती छान ना. माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे आणि मला जायचं आहे भरपूर लांब. म्हटलं चला तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवावा. बर्फ पडून गेल्यावरती कसं दिसतं. हा बघा, जिथं आम्हाला रोज फिरायला यायचं, तुम्हाला यादी पण दाखवलंय. सगळीकडे फक्त बर्फ बर्फ बर्फच आहे. म्हणजे लिटरली एवढा हा सगळा बर्फच आहे. थंडी पण खूप आहे. आता आहे -10. लिटरली 4 लेअर घातल्यात मी. हाताला आज ग्लोव्ज घालायचे विसरले, कारण मी घाईत निघाली आहे. आज मला बसने जायचं आहे कारण तुषार बिझी आहे. तर चला तुम्हाला आजूबाजूचा बसमधून दाखवते परिसर कसा दिसतो. पहिल्यांदा पिकूला सोडून एकटी बाहेर चालली आहे. तिला मी कधीच सोडून बाहेर नाही गेली आहे. आय डोंट नो मी कशी मॅनेज करणार आहे, पण पाहूयात. Dennis Drive. This is an express vehicle. मी आता जस्ट बसमधनं उतरली आहे, म्हणजे ऑलमोस्ट हॉस्पिटलपाशी आली आहे. आणि थंडी खूप आहे, खूप म्हणजे खूप. असं वाटतंय कोणीतरी गरम गरम ते हॉट चॉकलेट मला कोणीतरी द्यावं. बापरे. हे बघ, इतकी थंडी आहे की बर्फ वितळतच नाही आहे. हे असं बस स्टॉप असतं. इथे ओपनच असतं सगळं, काचेचं. चलो टप्पल क्रॉस करून घ्या. हा एरिया आहे ब्रॉडव्ह्यूचा. ख्रिसमसला ना हॉस्पिटलमध्ये पण खूप छान सजवलेलं असतं. म्हणजे सगळीकडेच असतं, जसं आपल्या इथे दिवाळीला असतं तसं. अगदी 5 मिनिटातच माझं ब्लड टेस्टचं काम झालं. माझी ब्लड टेस्ट करून झाली आहे, तुम्हाला दाखवते. हे आहे माझं हॉस्पिटल इन द सेन्स क्लिनिक. आणि आता मला परत बस पकडून जायचं आहे. चला, त्याआधी ना मी हॉट चॉकलेट घेणार आहे. हॉट चॉकलेट. आणि हे आहे ब्रॉडवेचं सबवे स्टेशन. इथून ट्रॅम्पनी बस आणि सबवे जाते. टीम हॉटेल्सला कॉफी घ्यायला.
टीम्समध्ये ना हे असं सगळं फ्रेशली बेक्ड मिळतं एकदम. मी घेणार आहे ब्रुकी आणि हॉट चॉकलेट. मला माझी ब्रुकी मिळाली. आता ते हॉट चॉकलेट बनवून देतील. इथे पण बघा मस्त ख्रिसमस ट्री लावलेत. En kötü sizin beni savunmanız ya işte Amerika bölümünde. Orada mesela ben orada bir şey söyleyecektim. Sen 50 benim önümde koydun. Senin gibi. Ne sen? Ben bir şey söylemem ki abi. छान लागतं थंडीचं. मला जाऊन ऑफिसचं काम पण करायचंय. ऑफिस जॉईन केल्यापासून असं लक्षातच राहत नाही की मी सुट्टीवर नाहीये आणि मला ऑफिस काम करायचं. सकाळी उठल्यावर लक्षात येतं, अरे मला ऑफिसचं काम पण करायचंय, घरातलं पण काम करायचंय, म्हणजे आईला हेल्प करायची. आई बरंचसं काम करते माझं. Benim üstüne babamın parasını yediği zaman खरंच bunu anlayamazsın. Bu çok normal olabilir. खूप अवघड असते यार सगळं सांभाळणं. Ya ben sana hiç söylemiyorum işte anlamıyorsun diyorum. Anlamıyorsun. Anlamazsın. तर मस्त बस मध्ये हॉट चॉकलेट एन्जॉय करत करत जाईल. 3 मिनिटात बस आहे माझी या स्टेशनवरून. चला पटपट. स्टेशन आतून असं असतं. आता इथून ह्या सगळ्या बस जात आहेत आणि कुठली बस पकडायची आहे, मला ही पकडायची आहे. तर मी तिथे येऊन थांबायचं. इथे ट्रॅम पण जाते, म्हणजे स्ट्रीट कार पण जाते. आणि हा जो खाली जायचा रस्ता आहे ना, इथून सबवे स्टेशन आहे खाली, म्हणजे अंडरग्राऊंड असते ट्रेन इकडे, म्हणजे दिल्लीच्या मेट्रो स्टेशन सारखी. माझे ओपन झालाय. बसची वाट बघेपर्यंत तर माझे हॉट चॉकलेट संपलं पण. चला फायनली बस आली आहे. बसमध्ये बसूया. येताना मला रेकॉर्ड नाही करता आलं, कारण मला ना माझी फ्रेंड भेटलेली. मी तिच्यासोबत गप्पा मारत होते आणि त्यात मी विसरून गेले की मला रेकॉर्ड पण करायचं, ते मला दाखवायचं होतं. पण असं आता मी तुम्हाला जाताना दाखवते की आजूबाजूचा परिसर कसा दिसतो. होपफुली ह्या काचेतून रेकॉर्ड करता येईल, पण बघूया जेवढं होईल तेवढं. मला ना बसमध्ये काही रेकॉर्ड करता आलं नाही, कारण त्यांच्या काचेवरती ना सगळं बर्फाने खराब झालेलं होतं. त्यामुळे पण जेवढं आलं तेवढं मी क्लिप्स टाकल्यात. आता तुम्हाला दाखवते सिच्युएशन. मला ना आईसाठी खोकल्याचं औषध घ्यायचं आहे, ते घ्यायला चालली आहे. बर्फ बघा, इकडे पण सगळा बर्फ आहे आणि इथे पण सगळा बर्फच आहे. ही आमची बिल्डिंग आहे. दुकानात खूप हवा सुटली आहे. खूप हळूहळू चालावं लागतं, नाहीतर या बर्फावरनं सरकतं. स्नो शूज नसतील तर खूप पटकन सरकतं. एकदम आपला चिखल कसा सरकतो तसंच तुम्ही यावरून सरकता. आणि मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन की आमच्या आजूबाजूचा परिसर. आपण तो व्हिडिओ एकदा उन्हाळ्यात केला होता. आता आपण बर्फाच्या वेळीचा तुम्हाला आजूबाजूचा परिसर कसा दिसतो ते दाखवेन. चला पटकन जाऊ ना. औषध घेऊन येते मी. कितीही थंडी असली, कितीही बर्फ पडत असला तरी इथे लोक काम करायचं, बाहेर जायचं, कामाला जायचं, त्यांच्या डेली रुटीनच्या सगळ्या गोष्टी करतच असतात. अगदी -20, -30 डिग्री असेल तरी टोरंटोमध्ये थोडी कमीच थंडी असते. बाकीच्या इकडे तर -40, -50 पण असतं आणि लोक त्यामध्ये पण
त्यांचं डेली लाईफ त्यांचं तसं चालू असतं. हे बघा, सगळीकडे पांढरं दिसतंय आणि आता कुठेच हिरवळ दिसत नाही आहे. म्हणजे ऑलमोस्ट एप्रिल मे पर्यंत तरी असंच असणार सगळीकडे, फक्त ब्लॅक अँड व्हाईट. आणि त्याच बर्फाचा असा चिखल पण होतो. कितीही थंडी असली तरी तुम्हाला इथे ट्रॅफिकचे रूल्स पाळावेच लागतात, चालणाऱ्यांनाही आणि गाडीवाल्यांनाही. मागच्या 1.5 वर्षात मी बिलकुलही बाहेर नाही गेली आहे थंडीत सुद्धा, तर मला यावेळीची थंडी खूप जास्त वाटते आहे. मागच्या वेळेस प्रेग्नेन्सी होती म्हणून, आणि पिकू झाली त्यानंतरही नाही. लेट्स सी, आता पिकूला पण घेऊन जावं लागेल बाहेर कधीतरी स्नो दाखवायला. नेहमी इकडे दुकानात आलं ना की असंच होतं स्टोअरमध्ये. एक गोष्ट घ्यायला की 4 गोष्टी आठवतात आणि मग ह्याच्या 4 गोष्टी घ्याव्या लागतात. घ्यायला आले होते एक गोष्ट आणि 4-5 गोष्टी घेऊन झाली आहे. आता घरी जाऊन अजून जेवण बनवायचं आहे, ऑफिसचं काम करायचं आहे. वेळ कसा जातो कळतच नाही खरंच. हा बघा, एवढा स्नो आहे. हे बघा, बर्फाचा ढिगच ढिग लागलाय सगळीकडे. जवळपास 1.5 फुटाचा हा ढिग आहे सगळीकडे. इथे ना म्हणजे मेन रोड जे असतात ते गव्हर्नमेंट क्लीन करतं. म्हणजे जर अशी बिल्डिंग असेल तर बिल्डिंगची जबाबदारी आहे की त्यांनी ही यायची जायचा रस्ता पायवाट क्लीन ठेवायची. जर घर असेल तर त्या घरात राहणाऱ्यांची जबाबदारी असते. आणि जर तिथे कोणी पडलं चुकून तर जो पडला आहे तो त्यांच्यावरती केस करू शकतो. म्हणून सगळेजण ही अशी यायची जायची वाट जी असते ती क्लीन ठेवतात. चला, फायनली मी आली आहे. खूप बरं वाटलं आतमध्ये आल्यावरती. हीटर आहे आणि प्रत्येक बिल्डिंगला ना सिक्युरिटी असते. सिक्युरिटी म्हणजे तुम्ही डायरेक्ट कोणीही आतमध्ये येऊ नाही शकत. अशी की किंवा फॉब असतो जो लावल्याशिवाय दरवाजा उघडत नाही. आणि दरवाजाच नाही, फक्त लिफ्टसुद्धा यानेच चालते. म्हणजे जरी कोणी आतमध्ये आलं कोणाच्या मागे तरी पण ते लिफ्टमध्ये गेल्यावरती ह्या फॉबशिवाय तो कुठल्याही फ्लोअरवर जाऊ शकत नाही. म्हणजे लिफ्ट जातच नाही. मी तुम्हाला दाखवते. आता बघा, असं जर मी हे दाबलं तर ते दाबलंच जाणार नाही. पण मला हे लावलं की मग ते दाबलं जातं आणि मग तुम्ही त्या फ्लोअरवर उतरू शकता. बघा, माझ्याकडे फुल पॅक झालेली मी. खूप थंडी वाजली आहे. असं वाटतं घरी जाऊन परत एकदा गरमागरम कॉफी प्यावी. आले बाबा, मी आले. यायचं तुला माझ्याकडे? यायचंय? 2 मिनिटं थांब, मला जॅकेट काढू दे. हा हा, घेते मी तुला, घेते. 2 मिनिट. हे बघ, जॅकेट काढते फक्त. बघ जॅकेट, बघ. झालं का की तुझं औषध ते आणलंय मी. तू बघते काय आणलं? बघ 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 बघ. ये चल, ये तू गुंडू. आय गुंडी पोरगी. काय हा काय? झालं आमचं दूध पिऊन आणि आता आम्ही खेळायला रिकामे. नाही ग विरा. घरात आल्यावरती खरंच खूप बरं वाटलं. खूप म्हणजे खूप जास्त थंडी भरलेली. हे बघा, खालचा स्नो जो तुम्हाला दाखवला तो सगळीकडे खूप जास्त थंड आहे. म्हणजे -12 होते जेव्हा मी खाली होते.
आमची चालायची घाई बघा. इकडे ये चल. ते कुठे घेऊन चालली तू? इकडे ये. इकडे ये 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 चल. हे बघ हे बघ काय माझ्याकडे बघ. वीरा चल ये. फेकू नको. इकडे ये चल. लाडली माझी लाडली आहे ना बाबू. लाडली आहे ना तू माझी. ऑमलेट बनवून दिले आईने गरमागरम एकदम. किती बरं वाटलं म्हणून सांगू. थंडी इथून आल्यावर गरमागरम जेवण. हा बघा. वीरा ही कोण आहे ग? वीरा ही कोण आहे ग? कोण आहे ग ही? चला आपण जाऊ झोपू करायला. चला चला आपण झोपूया आता. तुला झोपू झोपू करते चल. आजचा सनसेट बघा किती छान दिसतोय. दिवसभर सूर्य काही दिसला नाही पण संध्याकाळी थोडस ऊन पडलेलं आणि कलर्स बघा किती छान आलेत. आणि 4:45 वाजलेत फक्त. आकाश किती छान रंगलंय. आता बघा 5 वाजले आणि सनसेट झालाय. सनसेट झाल्यानंतर ते कलर्स अजूनच छान दिसत आहेत. किती सुंदर दिसत आहेत ना. वाव. चला आजच्या पुरतं एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा.